राम राम मंडळी, आपण प्रयागराज जातोय म्हणून गाडीची ट्रायल घ्यायची होती. मग एक तिथं चहा मारली, नंतर नाश्ता करायला हॉटेलवरती आलो. तेवढ्यात मला दिसला सनम तेरी कसम 3 मधला इंदर म्हणजे आमचा शुभम. टॅटो बघून घ्या. नंतर एक पथनाट्याचा कार्यक्रम होता, त्याचं नियोजन आपल्याकडे होतं. राजर्षी शाहू महाराज सेवाभावी बहुउद्देशीय संस्था हरेश्वर पिंपळगाव मध्ये पथनाट्य सादर करण्यासाठी सर्व बहिणीच आलेल्या होत्या. यामध्ये सचिनजी यांना लीड करत होते आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी पथनाट्य सादर केलं. हे सर्व झाल्यानंतर गेलो यशराज मेन्स पार्लरला, कारण यांचं कधींच झालं होतं की आमच्या स्वामीला व्लॉग मध्ये यायचंय. मग स्वामी आला, स्वामीला व्लॉग मध्ये घेतलं. गणेश शेटच्या ऑफिसच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मग तिथे जाऊन जरा बघितलं कुठपर्यंत आले, हालचाल होते का नाही. अमोल समारे आणि विकी पाटील ते लोक आलेले होते काम करण्यासाठी. नंतर दिलीप काकाकडे जाऊन एक सोडा मारला, कारण गणू काम करून खूप थकून गेला होता. तिथून यात्रेत गेलो, कारण आपल्याला शिवमुरमरे घ्यायचे होते. तिथे कृष्णा भेटला, कृष्णाला हाय बाय केलं आणि शेवटच्या वेळेस मंदिर बघून घ्या, कारण आता या रस्त्याला आम्ही येणार नाही, डायरेक्ट स्वच्छतेसाठी जीव. मग शिवाचा कॉल आला की कन्याच्या घराचं लॉक तोडायचं आहे म्हणे, कारण चावी हारून गेलेली आहे. मग आपण आज ग्राइंडर मशीन पण चालवलं. सण्या नसता तर लॉक उघडलं नसतं. शेवटी दाखवतो बघा सण्याने कशा प्रकारे कांड गेला. मागच्या खिडकीतनं चोरासारखा घुसला, मधून खिडकी ओपन केली, ग्राइंडरची पिन लावली आणि मग त्याच्यानंतर कुठं जाऊन ते लॉक कट झालं. त्या प्रकारे कन्या त्याच्या घरात शिरण्यासाठी यशस्वी झाला आणि आपला व्लॉग पण इथे संपला, कारण ऊन चटके मारत होतं. घरी जाऊन झोपून घेतलं. भेटू मग पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत जय श्री राम.